हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल अर्चनाज फॅशन डिझायनिंग. आज आपण शिकणार आहोत फॅशन डिझायनिंग थिअरी आणि त्यातला सब्जेक्ट आहे ह्युमन ॲनाटॉमी. हा सब्जेक्ट आपण स्टडी करणार आहे. हा रिव्हिजनल टॉपिक आहे, त्यामुळे फार शॉर्टली मी इथे सांगत आहे तुम्हाला. ह्युमन ॲनाटॉमी म्हणजे मानवी शरीर. सो फिगर्स कशा प्रकारचे असतात ते आपण इथे बघतोय. सो फिगरचे बेसिक दोन प्रकार असतात, नॉर्मल आणि ॲबनॉर्मल. आता नॉर्मल फिगर कोणाला बोलणार, तर जेव्हा मेन्स म्हणजे पुरुषांची हाईट 5 फूट 4 इंच असेल आणि फिमेल जे असतात लेडीज त्यांची हाईट 5 फूट 2 इंच असेल तर त्याला नॉर्मल असं म्हणतात. त्यानंतर ह्या ज्या फिगर आहेत त्या आपण 8 हेड्समध्ये ड्रॉ करतो है ना. सो जे इलस्ट्रेशन आपण करतो तेव्हा 8 हेड्समध्ये ह्या फिगर ड्रॉ केल्या जातात. सो एक्झामला तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. 8 हेड फिगर किंवा नॉर्मल फिगर इज ड्रॉ इंटू डॅश हेड्स. म्हणजे नॉर्मल फिगर कुठल्या किती हेड्समध्ये ड्रॉ केली जाते, आन्सर आहे 8 हेड. ओके. आता याचा नंतर ॲबनॉर्मल फिगर्स म्हणजे काय, तर काही वेळा फिगर जे आहेत त्या नॉर्मलपेक्षा त्यांचं बॉडी शेप वेगळे असतात. सो फॉर एक्झाम्पल टॉल म्हणजे उंच असतात, शॉर्ट असू शकतात. सो नॉर्मलपेक्षा खूप हाईट जास्त आहे त्याला टॉल फिगर्स बोलतो आपण. शॉर्ट नॉर्मलपेक्षा कमी हाईट असेल तर शॉर्ट फिगर. स्टाउट म्हणजे फॅट, जाड व्यक्ती असतात त्यांना स्टाउट असं म्हटलं जातं. स्लिम म्हणजे बारीक. त्यानंतर इरेक्ट फिगर. आता इरेक्ट कशाला बोलणार, सो जेव्हा छातीचा भाग पुढे असेल आणि पाठ आतमध्ये आलेली असते, बाकी पोर्शन स्ट्रेट असतो, अशा फिगर्सला इरेक्ट असं म्हणतात. सो जेव्हा बॉडीचा बॅलन्स आहे तो मागच्या साईडला झुकलेला असतो, बॅक साईडला, तर तेव्हा त्याला इरेक्ट फिगर असं म्हणतात. त्याचं एक्झाम्पल आहे आर्मी किंवा पोलीसमॅन. आर्मीतले सोल्जर्स किंवा पोलीस जे आहेत तर त्यांची फिगर मोस्टली अशा प्रकारची असते, कारण की त्यांचं ऑक्युपेशन जे आहे जॉबमुळे ते सतत छाती पुढे करून त्यांचं पोश्चर असतं. सो त्यामुळे काय आहे की ही फिगर जी आहे ती इरेक्टमध्ये येणार. बट कंपल्सरी नाही आहे की फक्त हेच लोकांची फिगर अशी असते. तर काही ॲबनॉर्मॅलिटीज ज्या असतात त्या बाय नेचर असतात. म्हणजे जन्मतः काही ॲबनॉर्मॅलिटी येतात, काही ॲबनॉर्मॅलिटी असतात त्या जॉबमुळे येऊ शकतात. जसं आपण बघितलं की पोलीस आणि आर्मीचे लोक आहेत त्यांना जॉबमुळे, म्हणजे आधी ते नॉर्मल होते, स्ट्रेट पोज होती, पण सतत असं उभं राहिल्यामुळे काय होतं की त्यांची बॉडी तशा प्रकारची दिसते. सो जॉबमुळे म्हणजेच ऑक्युपेशनल ॲबनॉर्मॅलिटी येतात. कधीकधी ॲक्सिडेंटमुळे सुद्धा ॲबनॉर्मॅलिटी येते. ठीक आहे. सो ॲक्सिडेंट झाल्यामुळे अपंगत्व वगैरे येऊ शकतं. काही फिगर्स ज्या असतात त्या जन्मतः असतात, काही ऑक्युपेशन म्हणजे जॉबमुळे, तर काही जण जे असतात ते काही जे हॅबिट असतात म्हणजे सवयींमुळे सुद्धा ॲबनॉर्मॅलिटी येऊ शकते. सो इरेक्ट फिगर आपण आत्ताच बघितली. त्यानंतर मग इरेक्ट फिगर जे आहे यांच्यासाठी डिझाईन करताना लक्षात ठेवा की छातीचा भाग आहे तिथे फार तुम्हाला हेवी वर्क नाही करायचं आहे, कारण की ऑलरेडी ते जास्त पुढे आलेलं असतं आणि मग तिथे पॅडेड वगैरे बस्ट तुम्हाला नाही यूज करायचे. म्हणजे पॅडिंगचं ब्लाऊज वगैरे जास्त अशा फिगर्ससाठी करू नका, किंवा चेस्ट पोर्शनला जास्त हायलायटिंग वर्क करायचं नाही. ओके. सो नेक्स्ट फिगर आहे हम्प बॅक. आता हम्प बॅक म्हणजे काय, तर हम्पचं मिनिंग आहे आणि हंच. तर जेव्हा फिगर आहे ती पुढच्या साईडला झुकलेली असते, म्हणजे फिगरचा बॅलन्स पुढच्या बाजूला आहे. तर फॉर एक्झाम्पल जे म्हातारे लोक असतात, ओल्ड एज पर्सन्स असतात, तर त्यांची फिगर अशा प्रकारची असते आपण बघतो. किंवा जे लोक ओझे वाहतात म्हणजे कुली असतील तर त्यांचंही फिगर, तसेच काही टेलर लोकांचीही फिगर अशा प्रकारची आपल्याला बघायला मिळते की सतत पुढे वाकून काम केल्यामुळे ही फिगर होऊ शकते. सो मागचा पाठीचा भाग जो आहे तो असा राऊंडेड झालेला असेल. ओके. सो आत्ताच आपण बघितलं हम्पबॅक म्हणजे पाठीचा भाग आहे, पाठ अशी पुढे वाकलेली जी असते राऊंड शेपमध्ये, त्याला हम्पबॅक बोलतात. हंचचं मिनिंग काय आहे की फिगर पुढेच वाकलेली आहे, फक्त पाठीचा शेप असा जरासा पॉइंटेड स्ट्रेट दिसत असेल तेव्हा त्याला हंचबॅक बोलतात. ओके. सो मराठी त्याला पोक किंवा कुबड असं बोलतात. सो हम्प आणि हंच. हम्प म्हणजे राऊंडेड आणि हंच मीन्स असं पॉइंटेड पाठीचा शेप. आता त्याच्यानंतर पुढील फिगर आहे बो लेग. ठीक आहे. सो पायामध्ये पण काही ॲबनॉर्मॅलिटी असतात. सो फॉर एक्झाम्पल बो लेग आणि नॉकनी. सो बो लेगमध्ये काय होतं ना की गुडघ्यांचा शेप जो आहे, गुडघे जे असतात ते असे बाहेरच्या साईडला म्हणजे आउटसाईड टर्न झालेले असतात. सो त्यामुळे काय होतं, आतमध्ये असा गॅप दिसतो आणि पाय हे असे राऊंडेड झालेले असतात. आता अशा लोकांसाठी जेव्हा तुम्ही डिझायनिंग करणार तेव्हा लक्षात ठेवा की फार
स्किन टाईट पॅन्ट्स किंवा लोअर गार्मेंट तुम्हाला डिझाईन नाही करायचे. तसंच शॉर्ट स्कर्ट्स यामध्ये आपण अवॉइड केले पाहिजे, म्हणजे करायचे नाही. आता मग अशा फिगर्ससाठी आपण काय सूट होणार बघा, तर लॉंग फ्लेअरचा स्कर्ट जसं अम्ब्रेला स्कर्ट आहे किंवा गॅदर स्कर्ट्स पण फुल लॉंग लेंथ. त्याच्यानंतर तुम्ही यांच्यासाठी पटियाला पॅन्ट डिझाईन करू शकतात. प्लाझो चांगले दिसू शकते अशा लोकांसाठी. सो ह्या पॅन्ट्स आपण यांना मोस्टली यूज केल्या पाहिजेत. वेरॅज नॉकनी फिगर जे आहे, सो नॉकनीमध्ये काय होतं की गुडघे जे आहे ते आतमध्ये इनसाईड, ठीक आहे, आतमध्ये असे बेंड झालेले असतात, त्यामुळे असा शेप दिसतो. असे जरी लेग असतील तर ह्यामध्ये सुद्धा आपण हीच केअर घ्यायची आहे बो लेग आणि नॉकनी दोघांसाठी, की फार टाईट फिट लोअर गारमेंट आपल्याला करायचे नाही. तसंच शॉर्ट गारमेंट्स करू नका. जसं शॉर्ट पॅन्ट तुम्हाला वाटतं की मला शॉर्ट पॅन्ट डिझाईन करायची, शॉर्ट्स वगैरे ह्यांना सूट नाही होत किंवा आपण घालू नयेत. काय होतं की तुम्ही ड्रेस फार सुंदर डिझाईन करणार, पण ड्रेसपेक्षा जास्त अधिक लुक कुठे जाणार, फिगरकडे. सो ॲबनॉर्मॅलिटी दिसणार नाही, ती हाईड करायची असते, लपवायची असते. अशा प्रकारचं तुम्ही डिझायनिंग करणार तेव्हा तो ड्रेस छान दिसतो. सो नॉकनी फिगरसाठी आपण हे लक्षात ठेवायचं आहे. सो नॉकनी फिगर लक्षात ठेवा फक्त, की गुडघे आतल्या बाजूला असतात आणि बो लेगमध्ये बाहेर असतात. त्यानंतर पुढील फिगर आहे पिजन चेस्ट. आता पिजन म्हणजे कबूतर, तर कबुतराचं जे चोच असते तसं चेस्टचा शेप जो आहे, बस्ट आहे, चेस्ट पुढे असं पॉइंटेड असेल तर त्याला पिजन चेस्ट म्हणतात. आणि प्रॉमिनंट बस्ट म्हणजे काय, तर जेव्हा राऊंडेड असेल, चेस्ट ही नॉर्मलपेक्षा जास्त आणि गोल असा शेप असेल चेस्टचा, तर त्याला प्रॉमिनंट बस्ट असं फिगर बोलतात. मग अशा फिगर्स असतील तर ह्यांच्यासाठी आपण पॅडेड ब्लाऊज किंवा पॅडेड चेस्ट पोर्शनमध्ये पॅडिंग किंवा जास्त हेवी वर्क आपण करू नये, की चेस्ट पोर्शन हायलाईट नाही होणार अशा टाईपचं आपण डिझायनिंग केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल गॅदर्स असतील, फ्रिल असेल, तर ह्या गोष्टी आपण चेस्ट पोर्शनमध्ये यूज करू नयेत, ठीक आहे. सो चेस्ट पोर्शन आपण हायलाईट नाही करायचं जेव्हा चेस्टमध्ये ॲबनॉर्मॅलिटी असेल. आता यानंतर पुढचा टाईप आहे शोल्डर ॲबनॉर्मॅलिटी. मग शोल्डर्समध्ये काय ॲबनॉर्मॅलिटी असतात, तर कधी कधी स्क्वेअर शोल्डर फिगर असतात. स्क्वेअर म्हणजे काय, तर शोल्डरचा स्लोप जनरली इतका असेल तर ह्याच्यामध्ये स्ट्रेट असतात शोल्डर अगदीच, आणि स्लोपिंग शोल्डर फिगर असते. सो स्लोपिंगमध्ये काय असतं, शोल्डरचा स्लोप खूप जास्त असतो, म्हणजे नॉर्मलपेक्षा जास्त स्लोप असेल फिगर. तर असे शोल्डर्स असतील तर आपण काय करणार, तर जेव्हा स्क्वेअर शोल्डर फिगर आहे तर ह्यांच्यासाठी बघा तुम्ही स्लीव्सचं पॅटर्न जे आहे तर इथे पफ वगैरे करू नका. बलून, पफ किंवा ह्या टाईपचे स्लीव्स करायचे नाही. बिकॉज काय होणार, ऑलरेडी हे स्क्वेअर आहेत आणि अजून तुम्ही इथे पफ ॲड केला तर काय होतं, ते जास्त स्ट्रेट दिसणार आणि लुक चांगलं येत नाही. म्हणून अशा फिगर्ससाठी आपण हे अवॉइड करायचं आहे. व्हेरॅज तुम्ही स्लीवलेस किंवा मग सिम्पल नॉर्मल स्ट्रेट स्लीव्स तुम्ही या ठिकाणी डिझाईन करा, किंवा बॉटम जे आहे स्लीव्सचे तर या ठिकाणी तुम्ही मग पॅटर्न करा, ठीक आहे. सो दिस विल बी द राईट. सो शोल्डरचे आर्म्स पोर्शनचं इथे आपल्याला डिझायनिंग करायचं नाही. सो हे अवॉइड करा आणि ह्या टाईपचे पॅटर्न्स आपण इथे यूज केले पाहिजे. बऱ्याच स्लोपिंग शोल्डर आहे तर मग इथे आपण काय केलं पाहिजे, इथे तुम्ही लेग ऑफ मटन, पफ स्लीव्स किंवा ठीक आहे बटरफ्लाय या टाईपच्या स्लीव्स तुम्ही ह्या फिगर्ससाठी बनवू शकतात. यामुळे काय होणार की शोल्डरचे इथे वॉल्यूम ॲड होणार आणि जे ॲबनॉर्मॅलिटी आहे, म्हणजे जे इथे खूप जास्त स्लोप दिसतो आहे तो दिसणार नाही. सो या प्रकारच्या ह्या फिगर्स आहेत. त्यात अजून एक फिगर येते ती म्हणजे मॉडेल फिगर. आता नॉर्मल फिगर जसं मी तुम्हाला सांगितलं 5 फूट 2 इंच किंवा 4 इंच असेल तर ती आपण 8 हेडमध्ये ड्रॉ करतो, 8 हेड्समध्ये. आणि टॉल फिगर असेल तर तिला आपण मॉडेल फिगर असं बोलतो. मग ह्यांची हाईट आहे ती 5 फूट 4 इंच किंवा 2 इंचापेक्षा जास्त असते, मेल फिमेल जे असेल ती. यालाच आपण फॅशन फिगर असंही म्हणतो. फॅशन फिगर ज्या असतात त्या 12 हेड्समध्ये ड्रॉ केल्या जातात. सो हे जे चॅप्टर आहे आत्ता आपण जस्ट शिकलो ह्युमन ॲनाटॉमीमध्ये नॉर्मल आणि ॲबनॉर्मल फिगर्स, हे फार छान तुम्ही रिव्हिजन करून घ्या. जसं मी आत्ता दाखवलं आहे तुम्हाला, हे सर्व पॉईंट्स व्यवस्थित शिका. एक्झामला तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड फार क्वेश्चन येतात. फॉर एक्झाम्पल की इन विच फिगर दट नीज आर टर्न इनसाइड. कुठल्या फिगरमध्ये गुडघ्यांचा आकार आतील बाजूस टर्न झालेला असतो तर ते आहे नॉकनी फिगर, ठीक आहे. किंवा बो लेग फिगरसाठी तुम्ही कोणती पॅन्ट डिझाईन करणार
तर त्याच्यात ऑप्शन असतील लेगिन असेल, जीन्स असेल आणि प्लाझो दिलेलं असेल तर प्लाझो आन्सर राईट करा, कारण की आत्ताच आपण शिकलेलो आहोत. सो ह्या गोष्टी असे आपण इथे लक्षात ठेवायचे आहेत. तसंच अजून क्वेश्चन येऊ शकतो की स्लोपिंग फिगर आहे, स्लोपिंग शोल्डर, ते ह्यांच्यासाठी स्लीव्सचं पॅटर्न सिलेक्ट करा. ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे लेग ऑफ मटन, ही लेग ऑफ मटन स्लीव्ज आहे. सो लेगो मटन. त्यानंतर आहे तुम्हाला दिलेलं स्पॅगेटी असेल. स्पॅगेटी म्हणजे काय की फक्त शोल्डरला स्ट्रॅप आणि इथे खाली असं टॉप असतो तो. तर स्पॅगेटी करू नका, लेग ऑफ मटनवर टिक करा, कारण की ह्या फिगर्ससाठी हे अशा टाईपचे स्लीव्स सूट होणार. अशाच प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन येऊ शकतात एक्झामला. सो डू द रिव्हिजन अँड डू मोर प्रॅक्टिस. यानंतर आपण शिकणार आहोत ऑप्टिकल इल्युजन, की ह्या ज्या ॲबनॉर्मॅलिटीज आहे यांना लपवण्यासाठी, हाईड करण्यासाठी कशा प्रकारे चांगलं डिझायनिंग आपण करू शकतो ते नेक्स्ट चॅप्टरमध्ये शिकणार आहेत. ते सुद्धा रिव्हिजन टॉपिक आहे, म्हणजे शॉर्टलीच मी तुम्हाला ते शिकवणार आहे. सो थँक्यू सो मच. कीप वॉचिंग अर्चनाज फॅशन डिझायनिंग.